मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब म्हणतात की पिंकीचा काटा मला काढायलाच हवा. मग आता सुशीला म्हणते, जरा डोक्याने विचार करा. अहो, तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहिलात तरी तुम्ही निवडणूक जिंकणार. बापूसाहेब म्हणतात, डोंबल माझं कसं मी निवडणूक जिंकणार? मला घरात ही पिंकी लढू देत नाहीये तर बाहेर माझं कसं अस्तित्व निर्माण होणार? मग आता सुशीला म्हणते, एक विचार करा जरा थंड डोक्याने. ती मुलगी आता आई होणार आहे, तिचा आता आपल्याला वापर करून घेता येईल. बापूसाहेब विचारतात, ते कसं? आता सुशीला म्हणते, अहो ती आता आई होणार आहे ना, ती मुलगी कुठली? घाटवाडीची, आणि युवराज कुठला? समृद्धीनगरचा. तुम्हाला या दोन गटाकडून मतं मिळाली तर तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहिलात तरीही तुम्ही जिंकून येणार. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, ते कसं? मग आता सुशीला म्हणते, आपण लोकांना कशा प्रकारे पटवून द्यायचं हे आपल्यावर असतं. पिंकी घाटवाडीची आणि आपला युवराज समृद्धीनगरचा. दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे त्यांचं बाळ आता जन्माला येणार आहे, आणि बाळ जन्माला येणार म्हटल्यावर सगळ्या लोकांची आता मतं बदलणार आणि ही लोक एकत्र येणार आणि तुम्हाला निवडून देणार. बापूसाहेब आता आश्चर्याने सुशीलाकडे पाहतात आणि म्हणतात, हा विचार तर मी कधीच केला नव्हता. सुशीला म्हणते, असंच हुशार राहायला लागतं. मग आता बापूसाहेब म्हणतात, शिकावं तर तुमच्याकडून, असं म्हणून ते तिचं भलतंच कौतुक करत असतात. दुसऱ्या दिवशी पिंकी आता सकाळी लवकर उठून नाश्त्याची तयारीसुद्धा करते आणि सर्वांना आता नाश्ता वाढणार असते. अजूनही तेथे कोणी आलेलं नसतं. तेवढ्यातच छबी आता तेथे येते आणि पिंकीला म्हणते, हे काम अजिबात तू करायचं नाहीस. पिंकी म्हणते, पण मला रूममध्ये बसून खूप कंटाळा येतो. त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच तेथे आता डॉल्बी येतो आणि अगोदर इकडे तिकडे पाहतो. त्याची नजर सारखी नीरीला शोधत असते. मग समोर छबी आणि पिंकी दिसल्यानंतर तो छबीला म्हणतो, छबी ताई मी आलो. तेव्हा तो धावतच पुढे येऊन आता तिला मिठी मारतो. तेव्हा छबी म्हणते, काय रे, किती वाळलास तू? तेव्हा तो म्हणतो, काय करू मग, माझी सगळी माणसं इकडे होती म्हटल्यावर मी वाळणारच ना, मला त्यांची खूप आठवण यायची आणि खास करून नीरीची. असं म्हणून तो विचारत असतो की नीरी कुठे आहे? मला स्वप्नामध्ये आणि डोळे उघडल्यानंतर, डोळे झाकल्यानंतर फक्त नीरी आणि नीरीचा चेहरा दिसायचा. मी पहा ना त्यांच्यासाठी हे गिफ्टसुद्धा घेऊन आलोय. कुठे आहे नीरी? पिंकी आता छबीला इशारा करते की काही सांगू नका, आईसाहेबांनी घराबाहेर काढलंय म्हणून. मग आता ती म्हणते, पप्पांची तब्येत ठीक नसते ना, म्हणून सासूबाईंनी तिला माहेरी पाठवले, येईलच ती काही दिवसांमध्ये. त्यावेळी डॉल्बी म्हणतो, पण मला फोनवर तसं काही सांगितलं नाही, का बरं? मग आता तेवढ्यातच तेथे आता सुशीला येते आणि म्हणते, काय रे, इथे समोर आई आहे, ती दिसत नाही का? तिची आठवण नाही आली का तुला? आल्यापासून सारखा आपला नीरी नीरी करतोय. डॉल्बी आपला गप्प बसतो आणि विचारतो, आई साहेब तुम्ही कशा आहात? ती म्हणते की माझं राहू दे, काय धाड भरली आहे, मी तर चांगलीच आहे. नंतर पुन्हा एकदा सुशीला म्हणते, छबे तुला सांगितलं होतं ना की हिला अजिबात काम करू द्यायचं नाही, रूममध्ये घेऊन जा अगोदर. मग आता छबी म्हणते, अगं आई राहू दे ना जरा वेळ बाहेर तिला. पिंकी देखील म्हणते, हो सासूबाई मला इथे बाहेरच थांबू द्यात जरा. मग आता सुशीला सारखीच हट्ट करते. मग आता सुशीला ऐकायला तयारच नसते. ती छबीकडे हट्टच करते की हिला आतमध्ये घेऊन जा आणि आराम करायला सांग. त्यावेळी डॉल्बीला वाटतं की पिंकीला काहीतरी झालं आहे म्हणून आईसाहेब काळजीने असं म्हणतायत, त्याबद्दल तो तसं विचारतो. त्यावेळी छबी म्हणते, अरे तुला माहीत नाही का, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. अरे तू काका होणार आहेस आणि पिंकी आई होणार आहे. आता हे ऐकताच डॉल्बीला खूप आनंद होतो. तो पिंकीचे हात पकडतो आणि म्हणतो, अहो वहिनी तुम्ही तर सिक्सरच मारला, खूप छान गुड न्यूज दिली, मी काका होणार, असं म्हणून तो जोराजोरात ओरडू लागतो. त्यावेळी आता सुशीला म्हणते, गप्प बस, ते सामान घे आणि आतमध्ये निघ अगोदर. तेव्हा तो म्हणतो, आई अगं बघ ना, मी काका होणार आहे. माझ्यावर सगळेजण दादागिरी करायचे का? माझ्यापेक्षा सुद्धा लहान कुणीतरी या घरात येणार आहे आणि मी त्या मुलावर काकागिरी करणार आहे. तेव्हा सुशीला म्हणते, आता निघतोस का? जा फ्रेश होऊन ये बाहेर. मग तेव्हा हो आजीबाई असं म्हणून डॉल्बी आता आतमध्ये जातो. त्यावेळी आता खूप वात्रट मुलगा झालाय, याला तर काही कळतच नाही असं सुशीला म्हणते आणि चिडचिड करत असते आणि पिंकीला म्हणते, जा आतमध्ये. तेव्हा पिंकीचाही नाईलाज होतो, ती आता आतमध्ये जाते.
दुसरीकडे बापूसाहेब हे खूपच खुश असतात आणि काही कागदपत्र धनंजयकडे देत म्हणतात की संध्याकाळी आपल्याला पत्रकार परिषद भरवायची आहे. तेव्हा का कशासाठी असं आता धनंजय विचारतो आणि बापूसाहेब खुश असल्यामुळे त्याला तर धक्काच बसतो. नक्की काय झालं असेल, यांच्या मनात नक्की काय असेल हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा तो राहून विचारतोच की तुम्हाला एवढा आनंद का झालाय. तेव्हा बापूसाहेब म्हणतात आता पिंकी आणि युवराजचं बाळ या जगात येणार आहे, त्याचाच वापर करून आम्ही आमचं पक्षामध्ये पुन्हा स्थान मिळवणार आहे. त्यावेळी धनंजयला आता बापूसाहेबांचा हा कावा समजतो. तो म्हणतो म्हणजे असं गणित शिजतंय का डोक्यात. तेव्हा तो आता कशीबशी ती कागदपत्र पाहतो. त्यानंतर बापूसाहेब म्हणतात संध्याकाळी पत्रकार परिषद भरवायची आहे. तेव्हा आता त्याचं काय. मग आता असं धनंजय विचारतो. हा कोणताही धक्का मी असा अचानक देत असतो, मी कुणालाही सांगणार नाही असं बापूसाहेब कोड्यातच बोलतात. त्यामुळे धनंजयला प्रश्न पडतो नक्की कशाबद्दल हे बोलत असतील, काही कळतच नाही. इकडे पिंकी आता रूममध्ये असते. त्यावेळी आता युवराज म्हणतो आपण संध्याकाळी जाऊयात का डॉक्टरकडे, कारण मला दिवसभर खूप कामं आहेत. पिंकी म्हणते हो ते होत राहिलो, पण इकडे पहा ना, असं म्हणून ती त्याला आता रेस्टॉरंटचे काही स्ट्रक्चर दाखवते जे पिंकीने स्वतः डिझाईन बनवून घेतलेले असतात. ती म्हणते की आता अगोदर तुम्ही तुमचं रेस्टॉरंट चालू करायचं, मी यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत करणार. तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आणि खूप पैसे कमवायचे. आपल्या बाळासाठी हे खूप गरजेचं आहे. आता आपण दोघांचे तिघं होणार आहोत असं म्हणून पिंकी आता युवराजचं रेस्टॉरंटचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्याला पूर्णपणे मदत करणार असते. तेव्हा युवराज खूप कौतुकाने आता पिंकीकडे पाहत असतो. दुसरीकडे आता छबी रूममध्ये बसलेली असताना तेथे धनंजय जातो आणि तिला म्हणतो हे बघ, रात्री तर तू मला काही बोलून दिलं नाही, परंतु आता मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आणि खूप महत्त्वाचं आहे. बघ ना, झालं गेलं ते विसरून जा ना तू. छबी म्हणते गप्प बस रे धनंजय, तू माझ्याशी बोलायला येऊच नको, मला तुझ्यामध्ये काही एक इंटरेस्ट राहिला नाही. तो म्हणतो हे बघ, मी बापूसाहेबांचा PA आहे म्हणून मला त्यांच्या काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि मी ऐकतोय, त्यामुळे त्यांच्या काळकृत्यामध्ये मी जी साथ दिली त्याबद्दल मला माफ कर. ती म्हणते अरे तू त्या लायकीचा नाहीच आहे तुला माफ करण्यासाठी. मग आता धनंजय म्हणतो हे बघ, मला माफ नको करू, पण माझं एकदा शेवटचं बोलणं ऐकून घे. तेव्हा ती म्हणते की काय ऐकून घेऊ, बोल पटकन आणि निघ. तो म्हणतो बापूसाहेबांनी आजपर्यंत खूप काही गुन्हे केले आणि खूप काही पापं केली आहेत, परंतु हे त्यांचं वागणं मला पटलेलं नाही आहे. त्यावेळी ती म्हणते की नक्की काय झाले ते बोल पटकन. आता तो म्हणतो पिंकी आणि युवराजच्या बाळाचा वापर करून समृद्धीनगर आणि घाटवाडीची सगळी मतं हे बापूसाहेब मिळवणार आहेत. त्यावेळी आता हे ऐकताच छबीच्या पायाखालची जमीन सरकते. त्या दोघांच्या प्रेमाच्या प्रतीकाचं मिलन म्हणून आता घाटवाडी आणि समृद्धीनगर यांची मतं मिळवून बापूसाहेब स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं आता जेव्हा धनंजय सांगतो तेव्हा छबी हादरूनच जाते. ती लगेच युवराज आणि पिंकीकडे जायला निघते. इकडे पिंकी आता युवराजला म्हणत असते हे पहा, आपलं रेस्टॉरंट सेम असंच असणार, त्याचं इंटेरियर मला हवं तसं मी बनवून घेणार आणि खुर्च्या टेबल मला हवं तसंच मी करून घेणार. युवराज आता पिंकीकडे खूप कौतुकाने पाहत असतो. तो म्हणतो अजून आपलं सगळं काही व्हायचंय, तुम्ही तर स्वप्न पण पाहायला लागलात. हो कारभारीन जरा हळू. मग आता पिंकी म्हणते नाही, आता थांबायचं नाही, जरा दूर की सोचो धनी, जरा दूर की सोचो. असं म्हणून ती आता त्याला मोठी मोठी स्वप्न पाहायला सांगत असते आणि त्या स्वप्नांमध्ये मी तुम्हाला साथ देणार, ते स्वप्न सत्यात उतरवणार असं म्हणते. तेवढ्यातच छबी आता तेथे येते. छबीला खूप दम लागलेला असतो, ती आता घामाघूम झालेली असते. तेव्हा युवराज पिंकी विचारू लागतात काय झालं. छबी आता बापूसाहेबांचा सगळा प्लॅन युवराज आणि पिंकीला सांगते. त्या दोघांनाही आता धक्काच बसतो. आता युवराजला गजराजचा खूपच राग येतो. तो रागातच आता गजराज धोंडे पाटील असा आवाज देत हॉलमध्ये येतो. तेव्हा पिंकी आणि छबी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु गजराजबद्दलचा राग युवराजच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत असतो. मग काही वेळानंतर आता बापूसाहेब आणि धनंजय दोघीही मिळून हॉलमध्ये येतात. युवराजच्या अंगावर धावतच येऊन गजराज म्हणतो अरे तुझ्या बापाला तू नावाने हाक मारतोस, तुला लाज वाटते की नाही. बापूसाहेब म्हणतात तर सुशीला देखील त्याच्यावर जोरात ओरडते.
त्यावेळी युवराज रागातच म्हणतो, तुम्ही असा फाजीलपणा करताय आणि कोणती पातळी गाठताय, मला तर तुम्हाला असं म्हणून युवराज रागाच्या भरात आता बापूसाहेबांची कॉलरच पकडतो. घरातील सर्वजण युवराजला हे करण्यासाठी नकार देत असतात, पण तो कुणाचं ऐकतच नाही. आता कसेबसे युवराजला ते मागे खेचतात. तेव्हा सर्वजण युवराजकडे पाहतात. तेव्हा युवराज आता म्हणतो, जर तुम्ही बाप नसताना तर मग मी तुम्हाला दाखवलं असतं. तुमच्या जागी जर दुसरं कुणी असताना विसरून गेलो असतो की तुम्ही माझा बाप आहात म्हणून. तेव्हा बापाला अरेतोरे करतो, तुला कसला माज आलाय रे, असं आता बापूसाहेब म्हणतात आणि युवराजच्या 2-3 कानाखाली मारतात. त्यावेळी आता माज मला नाही तर तुम्हाला आला आहे असं आता युवराज आता युवराज आणि बापूसाहेबांमधील ही भांडणं पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सुशीला म्हणते, काय बोलतोस तू, तुझ्या बापाबद्दल बोलतोस, याची लाज वाटते का तुला? त्यावेळी डॉल्बी म्हणतो, युवराज दादा जे काही बोलतोय ना ते सत्य बोलतोय. हा जर बाप नसताना तर याचे आम्ही असे हाल केले असते ना. तर सुशीला आता मध्येच ओरडते, गप्पा बस डॉल्बी, एक शब्द जरी तोंडातून काढला ना तर मुस्काट फोडेन. तेव्हा डॉल्बी गप्प बसतो. मग आता पिंकी सुद्धा डॉल्बीला गप्प करते आणि म्हणते, काहीच बोलू नका डॉल्बी भाऊजी, जरा शांत राहा. त्यानंतर युवराज विचारतो, तुम्ही प्रेस कॉन्फरन्ससाठी चालला आहात ना, आणि तिथे गेल्यावर तुम्ही काय सांगणार? तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही माझ्या न जन्मलेल्या बाळाचा वापर करता का? मी असं करू शकत नाही आणि होऊ देऊ शकत नाही. तिथे गेल्यानंतर लोकांना बडेजावाच्या गोष्टी करणार आणि सांगणार की युवराज आणि पिंकीचं बाळ समृद्धीनगर आणि घाटवाडीमधील दरी भेदभाव दूर करण्याचं काम करणार आहे. कशा प्रकारे कोणताही भेदभाव न करता घाटवाडीच्या मुलीला इथे सून म्हणून आणलं, सून म्हणून इथे दर्जा देत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, माझं बाळ हे राजकारणाच्या दलदलीपासून कायमच दूर असेल. जर माझ्या बाळाचा वापर कुठे केला तर माझ्या एवढा वाईट कुणीही नसेल, अशी तो बापूसाहेबांना आता चांगली तंबीज देतो. की बापूसाहेब एकदम गप्प बसलेले असतात, तर चित्रा मात्र गालातल्या गालात हसत असते. त्यावेळी युवराज म्हणतो, आता मी शेवटचं सांगतोय, माझ्या बाळापासून दूर राहायचं. तुमची सावली देखील मी माझ्या बाळावर अजिबात पडू देणार नाही. एक बाप म्हणून तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं आहे, पण मी माझ्या मुलाला असं राजकारणाच्या दलदलीत पडू देणार नाही. एक सामान्य माणसासारखं त्याला जीवन जगायला सांगणार. मी राजकारणापासून त्याला दूरच ठेवणार, याचं भान ठेवायचं तुम्ही. त्यावेळी आता तू तुझ्या बापाबरोबर बोलतोय, या गोष्टीचं भान ठेव, असं सुशीला रागातच युवराजला म्हणते. तेव्हा पिंकी म्हणते, अहो भान तर तुम्ही राखायला हवं सासूबाई, कारण तुटलेलं नातं जोडता येतं, तोडलेलं नाही, असं म्हणून ती आता युवराजकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये युवराज पिंकीला समजावतो की तुम्हाला असं वाटत असेल आईसाहेब बदलले आहेत, तर तसं काही नाही. बाळाचा वापर करण्यासाठी आणि हे घर मिळवण्यासाठी त्यांची ही चाल आहे. पिंकी आता अजिबात विश्वास ठेवत नाही. काही वेळानंतर आता सुशीला तिच्या रूममध्ये बोलत असते, जर तुम्हाला तिच्या बाळाचा वापर करायचा नसेल तर नका करू, पण मी करून घेणारच आहे आणि हा सरकार वाडासुद्धा मी माझ्या नावावर करणार. आता पिंकीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, तिला युवराजचं म्हणणं पटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.